नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठापासून बनणारा नाश्ता बनवणार आहोत. अगदी सोपा आणि कमीत कमी वेळेत होणारा, सकाळच्या घाईगडबडीत टिफिनसाठी अगदी सोपा असा नाश्ता बनवणार आहोत आणि पौष्टिकसुद्धा. त्याच्यात आपण ना सोडा ना मैदा काहीही घालणार नाही आहेत. 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे. चवीनुसार मीठ टाकू त्याच्यात. आणि त्याला आपण डोश्याचं बॅटरप्रमाणे पातळ करून घेऊ. त्याच्यात एकही गाठ नाही राहिली पाहिजे, अशा पद्धतीने आपण त्याला हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून फेटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता, हळू हाताने छानपैकी आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. अशा पद्धतीने आपण बॅटर पातळ करून घ्यायचं आहे. त्याच्यात एकही गाठ नाही राहिली पाहिजे. आता आपण फोडणीची तयारी करायची आहे. मी तापवायला कढाई ठेवली आहे. त्याच्यात 1.5 चमचा तेल टाकलं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे. मग मोहरी तडतडू द्यायची आहे. मिरची, बारीक चिरलेला कांदा, मिरचीसुद्धा तुम्ही अजून बारीक कापता आली तर कापू शकता. अशा पद्धतीने ब्राऊन होतं तोपर्यंत आपल्याला जास्त हेवी ब्राऊन नाही करायचं आहे. हलका ब्राऊन कलर आला की आपण काढून घेऊ. त्यात टोमॅटो टाकू आपण. बघू शकता, अशा पद्धतीने कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला मीडियम आचेवर. मिरचीही झाली आहे आणि कांदाही झाला आहे. आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकू. छान तेल आलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकू. छान परतून घेऊ. तुम्हाला त्याच्यात भाज्या ॲड करायच्या असतील तर करू शकता. फक्त बारीक चिरून टाकायचे आहे. आता आपण हे बॅटरमध्ये टाकून देऊ सगळं. आपण त्याच्यात इनो, सोडा काहीही वापरणार नाही आहोत. अगदी पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत. अशा पद्धतीने आता कोथिंबीर टाकू. ते छान मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर का जाडसर पराठा पाहिजे असेल तर तुम्ही जाडसर बनवा, किंवा पातळ बनवायचा असेल तर पातळ बनवा. पातळ बनवण्यासाठी थोडंसं पाणी टाकावं लागेल, जेणेकरून बारीक येईल आपला डोसा. पॅन गरम करायला ठेवायचं आहे. त्याच्यात तेल टाकलं, ते छान पसरून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण गोल करून घ्यायचं आहे हळूहळू. मीडियम आचेवर आपल्याला डोश्याप्रमाणे त्याला शेकून घ्यायचं आहे.
अशा पद्धतीने खायला खरपूस आणि खूप छान पौष्टिक आहे. लहान मुलांच्या टिफिनमध्ये सकाळच्या घाईगडबडीत अगदी 10 मिनिटात होणारा नाश्ता आहे. खूप खमंग असा वास येतोय. बघू शकता अशा पद्धतीने आपला पराठा रेडी झाला आहे. लहान मुलं खूप आवडीने खातात, म्हणून ट्राय नक्की करा. थँक्यू.